पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्यानंतर गोगावलेंकडून भेटीगाठी सुरू आहेत। मंत्री गोगावलेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गोगावले यांनी आभार मानले। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे काँग्रेसमध्ये येण्यास तयार होते। हुसेन दलवाई यांचा हा दावा आहे। तर मोठ्या नेत्यांच्या लेवलवर काही चर्चा झाली असेल, आमच्या समोर अशी चर्चा झाली नाही। हुसेन दलवाई यांच्या दाव्यावर नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली। पृथ्वीराज चौहान जी ने जो कहा उसमें कोई गलती नहीं। इतना ही नहीं, पृथ्वीराज चौहान साहब जब चीफ मिनिस्टर थे तो एकनाथ शिंदे साहब भी कांग्रेस में आने के लिए तैयार थे। वो बोले कि मुझे अगर लेंगे तो पूरा ठाणे डिस्ट्रिक्ट और पालघर मैं आपके साथ लाऊंगा, वहाँ की सारी कॉरपोरेशंस लाऊंगा। ये सब बातें उन्होंने की थी, लेकिन हमारे कुछ लोगों ने उसको विरोध किया और इसीलिए आज सरकार उनकी बैठी है, नहीं तो ये सरकार काँग्रेस की होती। मला असं वाटतं की हुसेन दलवाई असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांनी जे काही वक्तव्य आता 2 दिवसात केलेलं आहे, कारण की हे मोठे नेते आहेत, यांच्या लेवलवर काही चर्चा झाली असेल तर त्यांना माहिती असेल। त्याच्यामुळे आमच्या लेवलवर अशी कुठली चर्चा झालेली नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्याची आमच्यासमोर कुठली चर्चा झाली नाही त्याच्यावरचं वक्तव्य आम्ही करावं असं मला वाटतं। प्रत्येक माणूस आपला अस्तित्व मी आहे वा राजकारणात आणि पॉलिटिक्समध्ये जिवंत आहे हे दाखवण्यासाठी अशा पद्धतीनं खोटा भ्रम पसरवणारा आणि स्टंट करणारे वक्तव्य अनेक लोक समाजामध्ये करत असतात आणि हा त्याच्यातलाच एक प्रकार आहे। विनाकारण कोणत्याही माणसाची बदनामी करून स्वतःला लाईमलाईटमध्ये आणण्याचा हा प्रकार आहे आणि मला असं वाटतं की एका रिस्पॉन्सिबल राजकारण्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये आणि कोणाला मनात आलं तेव्हा कोणी काही बडबडते आणि त्याला विनाकारण वेड्याने महत्व देऊ नये। उलट अशा माणसाचा हासा करायला पाहिजे की इतके दिवस तुम्ही गुपचाप का बसले होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।